हॅलो फूडीज. तर आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी म्हणू शकता तुम्ही ज्वारीचं भडंग. तर तुम्ही तेलाचं प्रमाण जर कमी केलं तर त्याच्याऐवजी तूप वगैरे वापरलं ते सुद्धा कमी प्रमाणात, तर हा नक्कीच हेल्दी आहे. ह्याच्यात अनहेल्दी अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. आणि ज्वारीमध्ये किती न्यूट्रिशन्स असतात ते आपण आता सर्वच बघतोय. तर सर्वप्रथम काय करायचंय, कढईला थोडंसं तेल लावायचंय आणि जे ज्वारीचे पफ आहेत ते इझिली मिळून जातात ऑनलाईन किंवा शॉपमध्ये थोडे कमी मिळतात, पण ऑनलाईन इझिली अवेलेबल आहेत. आणि ते मस्तपैकी असे आपण थोडे रोस्ट करून घ्यायचे, थोडे हलकेच रोस्ट करायचे, हलका रंग चेंज होईपर्यंत आपण त्याला रोस्ट करून घ्यायचंय. आपण नंतरही भडंग करताना थोडं त्याला रोस्ट करायला लागणार आहे, त्याच्यामुळे आता थोडं कमी रोस्ट करायचंय. आता थोडं आपण दाबून बघायचं ते किती क्रिस्पी होतंय, आणि थोडं हलकं क्रिस्पी झालं तरी ते चालेल. ऑलरेडी ते क्रिस्पी असतंच, फक्त थोडं भाजल्यानंतर अजून क्रिस्पी होतं. आणि थोडं अजून भाजलं म्हणजे आपण चिवडा करताना जेव्हा भाजतो भडंग करताना, तर ते अजून मस्त क्रिस्पी होतं. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे, ते थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं टाकणार आहोत. ते दोन्ही तडतडलं की त्याच्यामध्ये आपले जे चिवड्याचे इन्ग्रेडियंट्स असतात, जे आपण भडंगमध्ये आणि चिवड्यामध्ये दोन्ही वापरतो, ते आपण टाकायला सुरुवात करायचे. हे आपण सुकं जे खोबरं आहे ते असं थोडं श्रेड केलेलं आहे. थोडे मी बारीकच पीस केलेत, जेणेकरून ते चिवडा खाताना एकदम भारी वाटतात. मला ते जाडे पीस आवडत नाहीत. सो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्याची कटिंग करू शकता. त्याच्यात आपण मिरची टाकलेली आहे, ती खोबरं मस्तपैकी लाल होईपर्यंत परतून घ्यायचंय. हे लाल खोबरं अतिशय चविष्ट लागतं. तुम्ही थोडं कमी लाल सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकलेला आहे, मेन इन्ग्रेडियंट भडंगचा. मस्तपैकी तो तडतडून द्यायचा आहे. तो असा नंतरच टाकायचा आहे, नाहीतर तो करपतो, मग त्याचा काही फ्लेवर राहत नाही. सो असा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण थोडं भाजलेले शेंगदाणे टाकलेत आणि ही भाजकी चणा डाळ टाकली आहे. अशा प्रकारे टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे त्याला ऑइलमध्ये फ्राय करायचीही गरज नाही लागणार. सो मी अशी आयडिया केली आहे. त्याच्यानंतर आपले जे ड्राय मसाले असतात ते आपण टाकायला सुरुवात करायची आपल्या आवडीनुसार. तर मी त्याच्यामध्ये पहिलं हळद टाकलेला आहे, नंतर गरम मसाला टाकलेला आहे, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. बस मी हे 3च मसाले यूज केलेत. अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान आणि टेस्टी लागतं. आणि नंतर जेव्हा मी भडंग बनवून होते त्याच्यानंतर मी थोडंसं तिखटाचं टाकलेलं आहे, तर ते पण प्रमाण कमी आहे. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आता मी मीठ आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. ते ढवळून झाल्यानंतर आपण जे रोस्ट केलेले आहेत बघू शकता तुम्ही, बघा किती मस्त क्रिस्प झाले. ते थंड झाल्यानंतर ते एकदम भारी क्रिस्प होत आहेत. तर ते टाकल्यानंतर मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. तर ढवळून घेतल्यावर सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांना लागले गेले पाहिजेत. आणि जेव्हा सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांना लागले जातील तेव्हा आपण वरनं थोडं हलकं असं तिखट टाकायचं आहे. तिखट हे ऑप्शनल आहे. तुम्हाला भडंगमध्ये जर पिवळं भडंग ठेवायचं असेल चिवड्यासारखं तरी तुम्ही ठेवू शकता. आणि ह्या भडंगची टेस्ट अतिशय सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर आता आपण तिखट टाकून घेऊया. बघा मी किती कमी तिखट टाकलेलं आहे, आणि हे कमी तिखटाचं प्रमाण पण ह्याचं कमी आहे. आणि ह्याच्यात बेडगी मिरचीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे ह्याला कलर येतो. आणि तिखटाचं प्रमाण हे कमी आहे. सो तुम्ही अशा पण मिरच्यांचं तिखट यूज करू शकता जे तिखटाचं प्रमाण कमी आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी आपलं भडंग तयार झालेलं आहे. ह्या दिवाळीत तुम्ही हे युनिक भडंग नक्की बनवून पहा. आणि थँक्यू.